नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कमळी मालिकेतील कामिनी म्हणजेच अभिनेत्री आशा शेलार यांची खरी जीवन कहाणी। झी मराठीवरील कमळी या मालिकेत कामिनी महाजन ही दमदार खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आशा शेलार यांचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि संघर्षाने भरलेला आहे। आशा शेलार यांचा जन्म 7 मार्च 1965 रोजी झाला। त्यांचे बालपण कष्टात गेले। त्यांना 8 बहिणी असून त्यांच्या पालकांनी अत्यंत मेहनतीने सर्व मुलींचे शिक्षण पूर्ण केले। त्यांनी मुंबईतील लाला लजपतराय महाविद्यालयातून वाणिज्य शाखेचे शिक्षण पूर्ण केले। अनेक प्रेक्षकांना माहीत नाही की त्या अभिनयासोबतच बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला होत्या। बँकेच्या सांस्कृतिक वातावरणाने त्यांच्यातील कलाकाराला नेहमीच पाठबळ दिले। त्यांनी अभिनयाचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नाही। बँकांच्या आंतरविभागीय एकांकिका स्पर्धांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आणि जवळपास 150हून अधिक पारितोषिके पटकावली। आशा शेलार यांना खरी ओळख मिळाली ती झी मराठीवरील होणारं सुनमी या घरची मालिकेतील जान्हवीच्या सावत्र आईच्या म्हणजे शशिकलाच्या भूमिकेतून। खलनायिका साकारताना त्या भडक मेकअप किंवा मोठ्या टिकल्यांचा आधार न घेता आपल्या आवाजाच्या चढ उताराने आणि देहबोलीने ती भूमिका अत्यंत जिवंत करतात। आशा शेलार यांनी होणारं सुनमी, या घरची, खुलताकळी खुलेना, छत्रीवाली या व इत्यादी अनेक मालिकांमध्ये काम केलंय। तसंच नदी वाहते, गच्ची, 31 दिवस, बंदीशाळा आणि दशक्रिया यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे। आशा शेलार यांचा विवाह 1991 मध्ये झाला। त्यांचे पूर्ण नाव आशा शेलार चांदोरकर असून त्यांच्या कुटुंबात त्यांचे पती आणि मुले आहेत। त्या आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे उघडपणे बोलत नाहीत आणि प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणे पसंत करतात। पडद्यावर अत्यंत कडक आणि रागीट खलनायिका साकारणाऱ्या आशा शेलार खऱ्या आयुष्यात मात्र अतिशय मृदू आणि साध्या स्वभावाच्या आहेत। त्या तंत्रज्ञानापासून आणि सोशल मीडियापासून काहीशा दूर राहून शांत जीवन जगणं पसंत करतात। तर मित्रांनो, तुम्हाला कामिनी म्हणजेच अभिनेत्री आशा शेलार यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।